नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पार्वती आजी ही आनंद अभि यांना सांगतच असते की मधुमतीबद्दल, आणि त्याच वेळेस मात्र आता गाडीच्या हॉर्न ऐकायला येतात आणि ही जी काही पार्वती आजीची जाऊबाई असते मधुमती, तिची मात्र आता मोठ्या तोऱ्यात ह्या मुकादमांच्या घरात एंट्री होते. सर्व मुकादमांचं घर म्हणजे पार्वती निवासला ती निरखून पाहत असते आणि त्या सर्व घराकडे बघत ती म्हणते की पार्वती, आता मी आले माझा घर उद्ध्वस्त करून, माझा संसार उद्ध्वस्त करून. तू स्वतः मात्र आता ह्या आलिशान घरामध्ये आरामात राहते की काय? आता मात्र मी हे खपून नाही घेणार. आता मी ठरवलं की हे घर पूर्णपणे माझ्या ताब्यात घ्यायचे आणि या घरात मात्र माझाच हुकूम चालेल. आणि तुला तर माहिती आहे की भीतीचं दुसरं नाव म्हणजे मधुमती, आणि स्वतःचा पदर असा तोऱ्यामध्ये अंगावर टाकते आणि घरामध्ये एंट्री करते. त्यानंतर इकडे मात्र जे काही ते दोन जोडी असते तर ती जोडी आपल्या रमा आणि अक्षयला रेस्टॉरंटवर आणून सोडतात आणि अक्षय घाईने खाली उतरतो, आपल्या रमाच्या हाताला धरतो, तिला सावकाश असे बोलून खाली उतरवतो. तेव्हा आता खाली उतरल्यानंतर रमा ही खुश होऊन त्या काका आणि काकूंना म्हणते की थँक्यू बरं का. आणि तेव्हा मात्र त्या आंटी ह्या आपल्या अक्षयला सांगतात की अहो आता दिकरा, यापुढे तू हिची काळजी घ्यायची बरं का. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो, आत्ता नाही का मी लगेच उतरलो खाली आणि तिला उतरण्यासाठी मी दार उघडलं, तिच्या हाताला धरलं, बघितलं नाही का तुम्ही. तेव्हा मात्र आता त्या आंटी म्हणतात की तुम्हाला बेबी झाले ना तेव्हा नक्की कळव. तेव्हा रमा म्हणते की हो काकू, आणि तुम्ही बारशाला यायचं बरं का. तेव्हा त्या आंटी म्हणतात की हो हो, यस यस, आणि आम्हाला कळवायचं की तुम्हाला ओमेश्वरी झाली की भूतनाथ. अक्षय म्हणतो की हो हो नक्की सांगणार, तुम्ही बारशाला तर या. तेव्हा मात्र ते काका सुद्धा म्हणतात की हो हो, पण दिकरा टेक केअर ऑफ. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो, प्रश्नच नाही. आणि काका हे रमाला म्हणतात की ऑल द बेस्ट आणि बाय बाय करून आता ती जोडी तेथे त्यांना पोहोच करून निघून जाते. तेव्हा आता ते निघून गेल्यानंतर रमा ही अक्षयला विचारते की काय कसं वाटलं. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो, कुणाचं आहे, मजा आली बरं का. थोडासा ओरडा खावा लागला परंतु मात्र खूप मज्जा आली. जरा वेळ लागला पण पोहोचलो. तर रमा म्हणते की हो हो, आपण डेस्टी मुनाला जरा लवकरच पोहोचलो म्हणजे वेळेत पोहोचलो. तेव्हा अक्षय म्हणतो की काय कुठे. अगं ते नाव नाही, आमिर गुंजन ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे. रमा म्हणते की नाही अहो इकडे पोहोचलो. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं डेस्टिनेशन म्हणजे जेथे पोहोचायचं होतं ते ठिकाण त्याला म्हणतात, आणि डेस्टिमोना सुद्धा म्हणतात. डेस्टिमोना म्हणजे एका नाटकातील ते कॅरेक्टर आहे डेस्टिमोना. तेव्हा रमा म्हणते की अहो मला काय म्हणायचं हे तुम्हाला कळलं ना. तर अक्षय म्हणतो की हो हो मला कळलं, पण तुला कळलं का. रमा म्हणते की हो हो मला कळलं की ठिकाण. अक्षय म्हणतो की हो हो डेस्टिनेशन. तेव्हा रमा म्हणते की हो हो चला. तर अक्षय म्हणतो की फक्त शर्ट काढ ना आता. तर रमा म्हणते की काय हो, काय बोलतात आता, चावट कुठले. तर अक्षय म्हणतो की अगं जे शर्ट तू माझ्या पोटाला बांधलेले आहे ना ते काढ अगोदर. तेव्हा रमा म्हणते की हो हो काढते ना, ठीक आहे. म्हणून रमा ते पोटाला बांधलेले शर्ट काढत असते. आणि तेव्हा मात्र आता जे काही हॉटेलचे मालक असतात तर ते समोरून बोलत असतात एका वेटरशी, आणि वेटरशी बोलून झाल्यानंतर आता त्यांचं लक्ष रमाकडे जाते आणि रमा आपल्या पोटाला जे शर्ट बांधलेले आहे तर ते काढते. तेव्हा त्या मालकाचं त्या रमाकडे लक्ष जातं आणि रमा ही अक्षयच्या हातामध्ये काढून ते शर्ट देते. तेव्हा तो मालक विचार करतो की हा सर्व काय प्रकार आहे, आणि त्यांच्याकडे तो रागाने पाहतच असतो. तर रमा आणि अक्षय खुश होतात आणि कसं वाटतं, अगदी छान वाटतं ना, असे तो आपल्या रमाला विचारतो. रमा सुद्धा खूप खुश असते आणि ते सर्व हॉटेलचं जे काही परिसर आहे तो बघून खूप खुश होते. तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग रमा, तुला हे सर्व कसे सुचले. तेव्हा रमा म्हणते की अहो कसं सुचलं म्हणजे दुसरा काही ऑप्शन होता का आपल्याकडे. आणि तेवढ्यात लगेच अक्षय आणि रमा हे तेथे रिसेप्शनवर आलेले असतात आणि तो लगेच ज्यांनी अक्षय आणि रमाला पाहिलेलं असतं तर ते तेथे येतात. तर अक्षय त्यांना म्हणतो की आता आम्ही येथे आलो, आमचं बुकिंग आहे अक्षय मुकादम या नावाने, तुम्ही जरा चेक करून आम्हाला सांगा. तेव्हा तो मालक म्हणत असतो की म्हणजे तुम्ही अक्षय मुकादम, अहो तुम्ही तर अक्षय मुकादम असू शकत नाही. तेव्हा अक्षय आपल्या दाढीला हात लावतो आणि असू शकत नाही म्हणजे अहो असं काय बोलतात, मीच अक्षय मुकादम आहे. तेव्हा रमा सुद्धा म्हणते की हो अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, हेच अक्षय मुकादम आहे. तर अक्षय म्हणतो की हो हो माझ्या नावाने तुमच्याकडे बुकिंग असेल, अहो जरा बघा मी ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे, जरा चेक करा. तरी सुद्धा तो माणूस म्हणतो की नाही मला तुमच्यावर विश्वास नाही, एक काम करा तुम्ही तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवा. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे यार
ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि रमा दाखव बरं आपली बॅग. तर रमा म्हणते की अहो बॅग तर गाडीमध्ये आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की काय गाडीमध्ये विसरलो आपण. तेव्हा आता अक्षयला खूप टेन्शन येतं. अक्षय डोक्याला हात लावून घेतो आणि परत त्या साहेबांना म्हणतो की साहेब अहो साहेब सॉरी अहो माझं चुकलं म्हणजे झालं काय, आम्ही येथे यायला निघालो होतो तेव्हा वाटेतच आमची गाडी हायवेवर पंक्चर झाली आणि बराच वेळ आम्ही वाट बघितली परंतु काही आम्हाला ऑप्शन दिसला नाही आणि शेवटी आम्ही वाट बघून दमलो आणि त्यासाठी आम्ही लिफ्ट मागितली आणि लिफ्ट घेऊन आम्ही शेवटी येथे येऊन पोहोचलो आणि या गोंधळात आम्हाला तर येथे वेळेत पोहोचायचं होतं आणि बॅग मात्र आम्ही त्या गोंधळात गाडीमध्येच विसरून आलो. आमचं सामान सुद्धा गाडीमध्ये आहे आणि आमचे डॉक्युमेंट सुद्धा गाडीमध्येच आहे. आता यावेळेस खरंच हातामध्ये काही नाही पण मी तुम्हाला खरंच सांगतो की मी बुकिंग केलेलं आहे, माझ्याच नावाने बुकिंग आहे, तुम्ही एकदा चेक करा. अहो तुम्ही एकदा चेक करा मी तुम्हाला सांगतो. तेव्हा तो साहेब म्हणतो की तुम्ही ते तसलेच कपल आहात ना, खोटे डॉक्युमेंट्स दाखवायचे आणि इकडील लोकांना फसवायचे आणि येथे येऊन मजा करायची. तेव्हा अक्षय रागावतो. अक्षय म्हणतो की आता तुम्ही काही पण बोलतात बरं का, प्लीज त्या सरांना बोलावून आणा. तेव्हा लगेच तो साहेब म्हणतो की ओ मला मूर्ख बनवायचा प्रयत्न करू नका, मीच येथील सर्व काही पाहतो. काय तर म्हणे अक्षय मुकादम इतके मोठे बिझनेसमन आणि लिफ्ट घेऊन येतात का, आणि पाहिलं मी मगाशी माझ्या डोळ्यांनी त्या मॅडमला पोटाशी असे जे कपडे होते ना ते काढताना, त्यामुळे तुम्ही इथून निघा, मी तुम्हाला रूम नाही देऊ शकत. तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांकडे पाहत असतात. रमा म्हणते की अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतो, अहो तुम्हाला आता वाटते ना तसे काही नाही, हे म्हणतात ना आमची गाडी पंक्चर झाली होती मग ते खरं आहे आणि आम्ही इकडे येण्यासाठी लिफ्ट मागत होतो, लिफ्ट लवकर मिळत नव्हती, वेळेत पोहोचवायचं होतं म्हणून ते सर्व आम्ही नाटक केलं. तेव्हा लगेच तो साहेब म्हणतो की असल्या टोऱ्या काही आम्हाला सांगू नका, तुम्ही एक काम करा तुम्ही इथून चालते व्हा निघा नाहीतर मला पोलिसांना बोलावे लागेल. तेव्हा अक्षय म्हणतो की हे जरा अति होतंय आणि तुम्ही येणाऱ्या कस्टमरशी असं बोलतात का, असं त्यांचा अपमान करतात का. तेव्हा तो साहेब म्हणतो की कसं वागायचं हे तुम्ही आम्हाला शिकू नका, तुम्ही आता इथून निघा नाहीतर मला सिक्युरिटीला बोलवावे लागेल. त्यावर रमा म्हणते की अहो आम्ही तुम्हाला सांगतो ना आम्ही खोटं नाही बोलू शकत, ते सांगतात ना तुम्हाला इथे चेक करा, तुम्ही मग करा ना चेक, एकदा चेक करून तर बघा तुमच्याकडे ती बुकिंग असेल. तेव्हा तो साहेब म्हणतो की एकतर मुकाट्याने निघा इथून नाहीतर सिक्युरिटीला बोलवून मी तुम्हाला धक्के मारून बाहेर काढेल. तेव्हा रमा म्हणते की अहो दादा. तर लगेच तो साहेब म्हणतो की मी तुम्हाला एकदा सांगितले की इथून निघा निघा म्हणतो ना. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा चल, फालतू अपमान आपल्याला सहन करायचं नाही आणि चल, असे बोलून तो रमाला हाताला धरतो. रमा म्हणते की अहो प्लीज ऐका ना आणि रमाला घेऊन तो बाजूला येतो. अक्षयला खूप राग आलेला असतो. अक्षय म्हणतो की असं वागणं काय वागणं झालं ते. तेव्हा रमा म्हणते की अहो जरा हळूच. तेव्हा अक्षय रागावतो. अक्षय म्हणतो की माझं डोकं खाऊ नकोस, ऑलरेडी त्या माणसाने मला खूप काही अजून त्रास दिलेला आहे, डोकं फिरवलेलं आहे, तू आणखीन माझं डोकं काही आणखीन फिरू नकोस, एवढा आपण मी नाही सहन करू शकणार. एकतर येथे येण्यासाठी उशीर झाला आणि त्यात आपल्याला इथे राहून देत नाही, एकतर मला भूक लागलेली आहे, भूक लागल्यामुळे मला खूप त्रास होतोय, माझं डोकं दुखतंय आणि त्यात तू कुठली तरी अशी फिल्म पाहते आणि असं हे अप्लाय करते, बघितलंस ना काय झालं, त्यांनी आपल्याला बाहेर काढले. तेव्हा रमा सुद्धा रागवते, तुम्ही तर आता माझे कौतुक करत होतात आणि आता चिडतात माझ्यावर. तेव्हा अक्षय म्हणतो की हो मला आता नाही आवडलं, कळलं ना तुला. तेव्हा रमा म्हणते की अहो तुम्ही काही खाल्लं नाही त्यामुळे तुमची जरा चिडचिड होते, तुम्ही खाली बसा म्हणून ती अक्षयच्या हाताला धरते, परंतु अक्षय मात्र तिचा हात असा हिसकावून देतो. रमा म्हणते की अहो मी तुम्हाला बसा म्हणते ना आणि अक्षयला खाली बसवते आणि बसा तुम्ही खाली येते, मी आलेच असे बोलून रमा पुन्हा त्या साहेबाजवळ येते आणि त्यांना म्हणते की दादा. तेव्हा तो साहेब म्हणतो की मॅडम अहो एकदा मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इथून निघा आता. त्यावर रमा म्हणते की दादा हे बघा तुम्ही एकदा शांतपणे माझं ऐकून घ्या, माझ्या मिस्टरांना शुगरचा त्रास आहे, त्यांनी खूप वेळापासून काही खाल्लेलं नाही, त्यांना खूप त्रास होईल, तुमच्याकडे येथे काही खायला मिळेल का, आम्ही तुम्हाला ते ऑनलाईन पैसे पाठवतो. तेव्हा तो साहेब म्हणतो की हे बघा मॅडम तुमचे पैसे सुद्धा नकोय आणि काही पण नकोय, तुम्ही दुसऱ्या हॉटेल बघा तिकडून म्हणजे इकडून निघून जा. तेव्हा रमा म्हणते की दादा अहो असं काय करता, प्लीज थोडीशी मदत करा ना आम्हाला. तेव्हा तो दादा म्हणत असतो की काय ऐकू मी तुमचं, मी तुम्हाला एकदा सांगितलं, तुम्ही निघा बरं इथून, प्लीज तुम्ही इकडून निघून जा. तेव्हा रमा ही त्या दादांना विचारते की येथे आसपास कुठे हॉटेल आहे का. तेव्हा तो दादा म्हणतो की हो येथे अर्ध्या पाऊण तास अंतरावर आहे, त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघा. तेव्हा रमा म्हणते की अर्धा पाऊण तास खूप होईल, इतका वेळ नाही थांबू शकत, मी तुम्हाला खरंच सांगते की अहो आमची गाडी पंक्चर झाली होती म्हणून आम्हाला लिफ्ट घ्यावी लागली, अहो तुम्ही बघा ना तुमच्याकडे ती डॉक्युमेंट
डॉक्युमेंट्स वगैरे काही असतील ते जरा चेक करा। तेव्हा तो साहेब वैतागतो, तो म्हणतो की मी काय करू त्यासाठी? अहो मॅडम, कृपा करून तुम्ही आता इकडून निघून जा, आमचे बॉस जर आले तर मला खूप काही ऐकून घ्यावे लागेल, प्लीज मॅडम तुम्ही इकडून निघून जा। तर रमा म्हणते की अहो मी तुम्हाला काय सांगते एकदा तरी ऐकून घ्या। तेव्हा तो साहेब तीनदा तेच म्हणत असतो की प्लीज तुम्ही इकडून निघून जा, प्लीज माझं ऐका। तेव्हा रमा वैतागते आणि पुन्हा ती अक्षय जवळ येते। त्यानंतर मात्र आता इकडे मधुमती इकडे पार्वती मुकादम यांच्या घरामध्ये येते आणि मस्त तोऱ्यात ती सोफ्यावर बसते। घरातील सर्वजण बाहेर येतात आणि मधुमती काकूंकडे अगदी बारकाईने पाहत असतात। आनंद मात्र त्या मधुमती काकूंकडे पाहून अगदी हसत असतो, तर जान्हवी आणि अभि मात्र तोऱ्यातच तिच्याकडे पाहत असतात आणि काका सुद्धा। आणि तेवढ्यात पार्वती आजी बाहेर येते। तेव्हा पार्वती आजी तिला म्हणते की शेवटी तू आलीस का? तर मधुमती म्हणते की दिसत नाही का, मी आलेस आता। तेव्हा पार्वती आजी विचारते की काय ग, किती दिवस राहणार आहे? तेव्हा मधुमती म्हणते की अगं वा ग वा, अगं थेट विचार ना कधी जाणार आहे परत ते? अगं तुझ्या मनात काय आहे मी अगदी बरोबर ओळखते। तेव्हा आजी म्हणते की हे बघ मधुमती, तुझं इथे येणं हे मला फारसं पटलेलं नाही। तेव्हा मधुमती म्हणते की तुला पटो किंवा न पटो, माझे निर्णय मीच घेते, माझ्या मनानेच मी येथे आले आणि यापुढे सुद्धा माझे निर्णय मीच घेत राहील आणि आता माझा निर्णय झालेला आहे। या घरात मात्र मी आता कायमची राहायला आलेली आहे। ते ऐकून तर आता घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। जान्हवी म्हणते की काय कायमची? तेव्हा आजीला राग येतो। आजी म्हणते की काय ग, आहे ना तुझं घर तिकडं, की ते सुद्धा तू विकून टाकलं की काय? तेव्हा काका म्हणतात की आई अगं जरा शांत, काकू आत्ताच आलेली आहे, जरा तिला चहा पाणी तर घेऊन दे। तेव्हा लगेच मधुमती म्हणते की थांब रमाकांत थांब, तिला बोलून दे। इतक्या दिवस मात्र तिच्या जिभेला लगाम घालणारं कोणीच नव्हतं, म्हणून मधुमती उठते आणि आता पार्वती आजी समोर येऊन उभी राहते। तेव्हा जान्हवी मात्र आता खूप घाबरते, तर आनंद तिला शांत राहायला खुणावतो। तेव्हा मधुमती म्हणते की हे बघ पार्वती, आता मात्र मी आले, तुझं हे जे काही बेलगाम बोलणं आहे ना तुझ्या पोरांसमोर चालन, तुझ्या घरात चालेल, परंतु माझ्या समोर मात्र काही चालणार नाही। अगं मी तुला पूर्ती ओळखून आहे। तेव्हा आजीला राग येतो। आजी म्हणते की मधुमती हे बघ, परंतु मधुमती आता आजीला काही बोलून देत नाही आणि तिला चूप म्हणून ओरडते। तेव्हा आता सर्वजण हा मधुमतीचा स्वभाव पाहून एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात। एकमेकांना सरत खरच सर्वांना खूप भीती वाटते। तेव्हा मात्र आता मधुमती बोलायला सुरुवात करते की काय ग, अगं पार्वती तू माझं घर बळकावलंस, अगं ते तर मी विसरले नाहीच, परंतु तू तर माझ्या नवऱ्याला एड्याच्या विसवितळात टाकलं, ते सुद्धा मी विसरलं नाही। अगं तू मात्र विसरलीस म्हणून मी तुला आठवण करून द्यायला आले। या एवढ्या मोठ्या घरात राहते ते कुणाच्या जीवावर ग, माझ्या नवऱ्याच्या जीवावर ना। अगं त्याला वेडं ठरवून तू हे घर बळकावलं। तेव्हा मात्र आता आजी सर्वांकडे पाहत असते, तर रमाकांत काका विचारतात की आई अगं ही काकू काय बोलतेस? तेव्हा आता आजी नाही नाही करत असते, तर लगेच मधुमती तिला कुठे बोलून देते आणि म्हणते की ती कुठे काय बोलणार, पांढरे केस मात्र हिचे झालेत, परंतु तरी सुद्धा हिचा तोरा मात्र काही कमी झालेला नाही आणि म्हणते की माझं घर आहे, चल हट जा तिकडे। तेव्हा पार्वती आजीला धक्का बसतो, रागाने ती मधुमतीकडे पाहायला सुरुवात करते, तर मधुमती तोऱ्यात म्हणते की मोठी आली माझं घर म्हणणारी, आणि त्या सोफ्यावर जाऊन तोऱ्यातच बसते आणि हे घर माझं आहे, ते घर मात्र तू घशात घातले असे पार्वती आजीला परत म्हणते। तेव्हा आता जान्हवी आनंद आणि अभि मात्र अगदी आश्चर्याने हे सर्व ऐकत असतात आणि पाहत असतात। तेव्हा आजी म्हणते की हे बघ मधुमती, आता मात्र पूर्वीसारखी श्रीमंती राहिलेली नाही, सध्या कर्जाचा डोंगर आमच्या डोक्यावर आहे, तू उगाच मात्र भलत्या अपेक्षा बाळगू नको। तेव्हा मधुमती म्हणते की वाग वा, हे तर खूप चांगलं आहे, पंगत बसली आणि बुंदी संपली। अगं पार्वती मी तुला तुझ्या पायाच्या नखापासून आणि अगदी डोक्याच्या केसापर्यंत अगदी बारकाईने ओळखून आहे बघ, तू ज्या काही ह्या पाता मारते ना त्या माझ्या समोर मात्र आता नाही चालणार। तेव्हा काका म्हणतात की अगं काकू हे बघ जरा शांत हो, आई कदाचित चुकीचं वागली असेल, परंतु भूतकाळातील गोष्टी अजून किती दिवस असे आपण या धरून ठेवायच्या। तेव्हा मधुमती म्हणते की अरे रमाकांत, भूतकाळामधील जखमा ह्या सहज भरून येत नाहीत आणि जर त्या भरवायच्या लागत असतील तर त्यात वर्तमान काळात त्यावर इलाज करायचा असतो। तेव्हा काका म्हणतात की नाही अगं काकू तू जे म्हणते ते बरोबर आहे, आमचं त्यावर काही दुमत नाही, पण अगं काकू शेवटी आपण सगळी माणसंच आहोत आणि माणसं चुकत असतात, आपलं एकत्र कुटुंब आहे ना, मग आज न उद्या आपण आनंदात एकत्र राहूयात काय आई, हो की नाही? तर पार्वती आजीला धक्का बसतो, ती काकांकडे रागाने पाहायला सुरुवात करते। मधुमती काकांचं हे बोलणं ऐकून म्हणते की म्हणून तर मी येते तळ ठोकायला आले, आणि पार्वती एक गोष्ट लक्षात ठेव की वयाने जरी मी लहान असली तरी मानाने मात्र मी या घरची
मोठी सून आहे, तेव्हा मात्र आता या घरातील सर्वांना माझे नियम पाळणे अनिवार्य आहे. तेव्हा जान्हवी ही आनंदला विचारते की अनिवार्य कोणत्या वाराबद्दल बोलतात या. तेव्हा आनंद तिला हसून हळूच म्हणतो की अनिवार्य. तेव्हा जान्हवी म्हणते की हो हो आणि परत म्हणते की काय म्हणजे. तेव्हा आनंद तिला सांगायला सुरुवात करतो की अगं जानू, अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, म्हणजे प्रत्येकाला कंपल्सरी ते करावेच लागणार. तेव्हा जान्हवी म्हणते की म्हणजे आता आपण सुद्धा, म्हणून ती ओरडते. तर आनंद म्हणतो की अगं जरा गप्प बस, तोंडाला कुलूप लाव. तेव्हा जान्हवी म्हणते की हो हो सॉरी सॉरी. तेव्हा मधुमती ही पार्वतीला म्हणते की पार्वती ते तुझ्यासाठी सुद्धा आहे, लक्षात ठेव. आणि तुला माहितीच असेल की भीतीचं दुसरं नाव. आणि परत आपला तोऱ्यात पदर सावरते आणि मधुमती म्हणतात. तेव्हा पार्वतीच्या चेहऱ्यावर मात्र अगदी आता 12 वाजतात. पार्वती आजीला खूप मोठा असा धक्का बसतो. त्यानंतर मात्र आता इकडे रमा हॉटेलमध्ये सरा थोडीशी पुढे येते आणि आता काय करू, यांना तर मला काही खायला द्यावेच लागेल, नाहीतर यांना जर काही खायला दिले नाही तर त्यांना शुगरचा खूप त्रास होईल. आणि या हॉटेलमधील तर कोणीही काही मदत करायला तयारच नाही. आणि तेवढ्याच समोर एक वेटर हा त्याची ऑर्डर घेऊन जात असतो. रमा लगेच त्याच्याकडे येते आणि वेटर दादा, अहो ही कोणाची ऑर्डर आहे. तेव्हा लगेच तो 201 नंबरच्या रूमची सांगतो. रमा म्हणते की हो हो आणि त्यांना म्हणते की हो हो आमचीच ऑर्डर आहे. तर वेटर दादा म्हणतात की हो हो अच्छा, आणि यात काय आहे. तर ते फ्रेंच फ्राईज सांगतात. तेव्हा फ्रेंच राईस घेऊन रमा ती प्लेट घेते आणि बाकीचं आमच्या रूम मध्ये ठेवा, मी फक्त एवढंच माझ्याकडे ठेवते, तोपर्यंत आम्ही इकडेच थोडंसं खातो आणि नंतर रूम मध्ये जातो, मी जा आणि हे रूम मध्ये ठेवा आणि थँक्यू म्हणते. तेव्हा वेटर म्हणतो की हो हो चालेल आणि वेलकम करून तो रूमकडे निघून जातो. तेव्हा मात्र आता रमा त्या प्लेट उघडून पाहते आणि घाईने ती अक्षयला खायला तेथे घेऊन येते. तर अक्षय इकडे वैतागून गेलेला असतो आणि त्या झाडावर तो असं काहीतरी खायला घेत असतो. तेव्हा रमा म्हणते की अहो ते झाड आहे, जरा इकडे या आणि हे घ्या, खाऊन घ्या, म्हणून ती प्लेट अक्षय समोर धरते. तेव्हा अक्षय म्हणतो की हे काय आणि हे कुठून मिळालं तुला असे विचारतो. तेव्हा रमा म्हणते की तुम्हाला त्याचं काय करायचं, तुम्ही खा ना, तुम्हाला बरं वाटत नाही ना, तुम्हाला गरगरते ना, मग खा ना शांतपणे. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ऑलरेडी एकतर खूप अपमान झालेला आहे, आणखीन मला काही अपमान करून घ्यायचं नाही, पण तू हे सर्व कुठून आणले असे विचारतो. तर रमा म्हणते की अहो असं काही म्हणजे होणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि खा बरं. अपमान मात्र आपण करू म्हणजे सहन करू घेऊ शकतो, परंतु जवळच्या माणसाला मात्र काही झालं तर ते आपण नाही सहन करू शकत. तरी सुद्धा अक्षय म्हणतो की अगं पण. त्यावर रमा म्हणते की नाही, तुम्ही आता शांत राहा आणि शांतपणे खाऊन घ्या, पटकन खाऊन घ्या. तर अक्षय म्हणतो की बरं तू सुद्धा खाऊन घे चल. तेव्हा रमा म्हणते की मला नकोय, तुम्ही पोटभर खा आणि तुम्हाला व्यवस्थित बरं वाटून द्या. आणि काय हो, मला जर चक्कर आली तर तुम्ही मला उचलून घेऊ शकतात, आणि जर तुम्हाला चक्कर आली तर मी कशी तुम्हाला उचलून घेऊ. तेव्हा अक्षय खायला सुरुवात करतो. तर रमा खुशून विचारते की बरं वाटतं ना आता. तर अक्षय म्हणतो की हो हो आता जरा कुठे बरं वाटतंय. रमा खुश होते. त्यानंतर मात्र आता इकडे मुकदमांच्या घरात असं पाहायला मिळतं. पार्वती आजी ही मधुमतीला म्हणते की हे बघ, हे हॉस्टेल नाही, तुझे नियम येथे लागू करायला, हे घर आहे. तर मधुमती म्हणते की मग घर आहे ना, मग घर मात्र घरासारखं ठेवायचं असतं आणि रीतभात पाळायची असती, आणि ती तर तुला आयुष्यभर कधी जमलीच नाही. आणि तुला काय वाटतं की तुम्ही शहरातील माणसं, तुम्हाला शिंग फुटली की काय, हवं तेव्हा आणि हवं त्या ठिकाणी नाचनाच करायला, ते काही नाही, तुम्हाला सर्वांना आता शिस्त लावायलाच पाहिजे. तेव्हा जान्हवी म्हणते की म्हणजे आम्ही आता नाचायचं सुद्धा नाही. तेव्हा आनंद हा तिला खुणावून म्हणतो की गप बस, अगं जानू गप. तेव्हा मधुमती डोक्याला हात लावते, कशात काय, आणि फुटक्यामध्ये पाय. तेव्हा जान्हवी म्हणते की फाटक्यात पाय, बेबी बेबी. तेव्हा आनंद तिला म्हणतो की अगं गप ना जरा शांत राहा. तेव्हा लगेच मधुमती ही जान्हवीकडे बघून म्हणते की ही नाचून मात्र ध्यानच दिसते, आणि लगेच मधुमती उठते आणि जान्हवी जवळ येते आणि जान्हवीचा तो ब्लाऊज पाहून विचारते की काय अगं बया, काय हे उघडे दंड आणि गावभर असेच फिरते की काय ती दंड उघडे. तर जान्हवी आपल्या हाताकडे पाहत दंड. तेव्हा आनंद तिला खुणावतो आणि ती मधुमतीला म्हणते की इवलेस. तर लगेच मधुमती म्हणते की अगं बाईने तर अंगभर कपडे घालायला हवेत, असं कोणतंही आपलं अंग उघडं ठेवायला नाही पाहिजे. तेव्हा जान्हवी म्हणते की अहो काकू आजी, ही फॅशन आहे, लुक्स कूल आणि हो की नाही बेबी. तर लगेच मधुमती म्हणते मेली तिकडे तुझी फॅशन, आणि हे बघ आतापासून हे असे उघडे दंड दाखवत फिरणं हे बंद, अंगभर असे कपडे घालायचे, कळले ना तुला. तेव्हा आनंद हा जान्हवीला शांत राहायला सांगत असतो, तोंडावर बोट ठेवून, आणि आनंदला विचारते की काय रे तू. तेव्हा आनंद म्हणतो की मी. तर मधुमती विचारते की काय रे तू पोट पाण्यासाठी काय करतोस. तेव्हा आनंद म्हणतो की आजी मी पेंटर आहे, पेंटर. तेव्हा मधुमती म्हणते की काय रंग काढतोस.
तर आनंद म्हणतो की नाही आजी, भिंती रंगवतो, कॅनव्हासवर चित्र काढतो. तेव्हा जान्हवी घोषून म्हणते की व्हेरी टॅलेंटेड. मधुमती म्हणते की काय चित्र काढतोस आणि 4 रेघोट्या मारले म्हणजे काय चित्र काढतोस असे म्हणायचं? ते काही नाही, चित्रकार वगैरे काही नाही, उद्यापासून तू ऑफिसला जायचं काम करायला. तेव्हा आनंद म्हणतो की आजी अगं ते पण. तेव्हा मात्र आता मधुमती तोंडावर बोट ठेवते आणि चुप राहा असे आनंदवर ओरडते. येथे मात्र नियम माझे असतील आणि हालचाली मात्र तुमच्या असतील. आणि तेव्हा मात्र आनंद हा तोंडावर बोट ठेवतो. जान्हवी मान डोलावते. तेव्हा आता मधुमती अभिषेक जवळ येते आणि काय रे अभिषेक, तुझी बायको गेली ना, खरंच खूप वाईट झालं. लहान पोरगी आहे ना? तर अभि म्हणतो की हो हो अर्था. तर मधुमती विचारते की कोण सांभाळतं तिला? तेव्हा काका सांगायला सुरुवात करतात, परंतु मधुमती आपल्या इशाराने काकांना शांत राहायला सांगते. तर अभि लगेच सांगायला सुरुवात करतो की मी सांभाळतो, पण रमा आणि अक्षय. आणि तसं परत म्हणतो की मी सांभाळतो, परंतु रमा आणि अक्षयचा माझ्यापेक्षा जास्त जीव आहे तिच्यावर, बाकी मी. तर मधुमती म्हणते की अरे पुरुषासारखा पुरुष तू आणि पोरं सांभाळतो का? तू दुसरं लग्न कर, तुझ्यासाठी पोरगी मी बघे. तेव्हा आता मधुमतीचा हा निर्णय ऐकून घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये इकडे हॉटेलमध्ये अक्षय हा रमाला म्हणत असतो की हे धर, तू सुद्धा जरा खाऊन घे. रमा म्हणते की अहो मला नकोय, तुम्ही खाल्लं ना मग माझं पोट भरेल, तुम्हीच खाऊन घ्या. तेव्हा आता अक्षय खायला सुरुवात करतो आणि तेथे मात्र आता तो साहेब येऊन धडकतो आणि अक्षयला म्हणतो की वाव, म्हणजे आता तुम्ही खाणं सुद्धा चोरता. तेव्हा अक्षयला खूप मोठा धक्का बसतो आणि तो रमाला विचारतो की रमा तू चोरलेस का? आणि तेवढ्यात त्या वेटरला सुद्धा तेथे घेऊन येतात आणि वेटर सांगतो की हो हो. तेव्हा लगेच तो साहेब आहे तो वॉचमनला आवाज देतो आणि यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा असे म्हणतो. तेव्हा अक्षय ती प्लेट वेटरच्या हातात देतो आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी ते हाकलतात. तेव्हा अक्षय आणि रमा रागाने तेथून जायला निघतात. तेव्हा आता अक्षयला खूप राग आलेला असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.